इथे आत्मदेवाच्या चरित्रामध्ये दिलेला आंबा जेव्हा ऋषी दयेच्या दृष्टिकोनातून पाहतात आत्मदेवाकडे आणि नाईलाजांना आंबा दिला, फळ नाही आंबा म्हणून उल्लेख आहे, परिपक्व झालेला आंबा दिला, पण सोबत उपदेश केला, तुझ्या पत्नीनं सात्विक आहार घ्यायला पाहिजे, नियमावली लावून दिली. तसा आंबा दिला का? संत प्रसाद देतात, पण तो प्रसाद प्राप्त करण्याकरिता पात्रता ठरवावी लागते. स्वतःमध्ये पात्रता निर्माण असली पाहिजे. वाघिणीचं दूध विशिष्ट पात्रामध्येच राहते. जन्मरच्या पात्रात जर ठेवलं तर फुटल ते, भांड्याला फोडून टाकलं. ते स्वर्ण आणि सोन्याच्याच भांड्यात वाघिणीचं दूध राहत असते. दुसऱ्या भांड्यात जर ठेवलं तर ती वाघिणीचं दूध एवढं परिपक्व असतं, भांडे जागेवर बुडून जाईल. ते जागेवर जर्मन असो, प्लॅस्टिक असो, स्टील असो, त्या भांड्यामध्ये न ठेवता त्याला स्वर्णाचंच भांड पाहिजे. आत्मदेवाला फळ दिलं ऋषीनं, पण नियमावली लावली, तुझ्या पत्नीला सात्विक आहार खावा लागेल, सात्विकतेनं राहावं लागेल, सात्विक भाव दर्शवावा लागेल. पण एकीकडे धुंदुलीच्या मनात हाय विचार चालू आहे, माझी पत्नी याच्यात विरोधाभास आहे, त्याच्या उलट विपरीत वागते, कोणाला उलट उत्तर देते, दिवस रात्र मेकअप मध्ये राहते. ऐका, चिंतन ऐका, महत्वाचं आहे. माणसानं कधी सहज राहिलं पाहिजे. सहजतेमध्ये जो आनंद आहे तो कशामध्ये नाही. देवाला सहजच व्यक्ती आवडले आतापर्यंत. सहज देखाव्याचं स्वरूप काही कामाचं नाही माझ्या. काही काही लोक एवढं मेकअप करतात की काय सांगू तुम्हाला. दोघं पती पत्नी होते, लग्नाला गेले. लग्नाला गेल्यानंतर काय झालं, पाऊस आला. पाऊस आल्यानंतर तो त्याच्या बायकोला बोला. दृष्टांत समजण्याकरिता ही पात्रता पाहिजे. टुबलेटची नळी लावा थोडी थोडी, गावंडे काकाजी. लग्नात दोघं जण गेले, बायकोनं मेकअप केलेला होता. पाऊस आला, त्या पावसामध्ये तिचा मेकअप कळाला. स्वतःचा नवरा स्वतःच्याच बायकोला घेऊन आला, माझी कल्याणी पाहणी का म्हणजे तुम्ही बोलत आहे. कारण मेकअपच एवढा केलाय की ते काही ओळखून नाही राहत. पाण्याच्या मध्ये पूर गेलं. मी जेव्हा लग्नाला निघालो तर मी असे फोटो येत आहे. अरे बाप्पा, पोरगी तिथं गेलो, पाहिलं की अरे बाप्पा, काळी काळी भूस. मोबाईलवर पाहिला ती गोरी गोरी, आणि तिथं गेल्यावर काही काही एक तर मुलगी पाहायला गेलो तुम्ही दूर तिकडे,